जेवण वगैरे झालं. मी म्हणलं काय ग या वाटीत कशाचा मनी? भाई तसं काही म्हणू नका. म्हणलं काय झालं? कशाला ते माय तसं म्हणू नका माय, ते मनी लय पैसे देणार आहे. आणि मी म्हणलं द्याला कोणी? दारात एक टेम्पोवाला आलता, छोट्या हत्तीवाला, त्याच्यात गाय होती. मी म्हणलं त्याला काय दिलंस? हा ते गव्हाचं खळ नेमकंच झालं, एक थैली देऊन टाकली. 50-55 किलोची थैली दिली त्याला गव्हाची. भाऊ मी द्रष्टांतापुरतं म्हणायलो, मी इतका चालू म्हणले आमची मंडळी बी किती हुशार असली याचा विचार. हो ना, काय त्या महाराजापेक्षा पार असतात त्या. एका महाराजाची तुम्ही जेवायला गेलो आणि त्याच्या बैठकीत बसल्या एक बाई चुनपीठाला आली. चुनपीठ म्हणजे पिठल्याचं पीठ. आणि पिठल्याच्या पिठाला भज्याच्या पिठाला आली. म्हणले माय बजळाबाई काय ग भज्याचं पीठ द्या बरं वाटी भर. तर मला वाटलं महाराजाची बायको म्हणल्या पिठाच्या डब्यात अशी वाटी खूप शिनन देईन. तिनं असं उधळून दिली वाटी, उधळून. ती अशी लय मोठं जाऊ देत नाहीत, इतक्या हुशार असतात महाराजाच्या. विठ्ठला गव्हाची थैली दिली. हो जाऊ द्या थैली. काय गेले आपले 2200-2300 रुपये. लय गहू वाढे तरी बी, पण पैसे देणारा मनी द्यालाय. म्हणलं तुला एक सांगू का, तू ह्यात काय गोळ्या संपल्या नाही आणि त्याला तर गोळ्यात नाही. पैसे देणारा मनी द्याला आणि तुला गहू भीक मागायला तो येडा आहे का रे? ह्या मन्यानं जर पैसे दिले असते तर त्यानं तुला कशाला द्याला असता? तुला इतकी तर अक्कल असावा ना. ह्यो मनी जर पैसे देणारा असला तर ते गहू मागवतो पासा पासा आणि तुला ह्यो मनी देत असतो का? लय भोळ्या हो, लय भोळ्या. कोणाकून मनी घेत्यान, कोणाकून काही घेत्यान आणि त्याला चट देत्यान चट. नका असं भोळेपण करू. तुम्हाला चित्त जर समर्पित करायचं असेल तर बोरेश्वराचं भजन करा आणि पंढरपुरातल्या मालकाचं भजन करा. भंगारायचं ना काय ऐकू, जीवाचं भंगार होऊन जाईल. विठाला महानंदा मोती होते टोपले मोती. चला म्हणले पूजा करायची. माणसं सरकिले. चला म्हणजे चला चला. धनवंता लागी सर्व मान्यता आहे. जी पैशावाल्याला किंमत असती, बाबा पाटील कुठेही किंमत असते, कुठेही किंमत असते, फार मोठी किंमत. नाही नाही ते जाऊ दे, हालत असते काय ते. मला ना दे खाजवायचा ते मस्त बसलं होतं ना, वळवळ करायचा ना असं, त्याच्यामुळे असं होतं. काही काही लोक म्हणतात काय करायचे पैसे, मेल्यावर का बांधून न्यायचे का? सुमल्या, देव आणि संत याच्या नंतरची शक्ती पैसा आहे. भाऊ परिस्थिती वाजल्यावर रक्ताच्या नात्यातले पाहुणे पण किंमत देत नाहीत. रक्ताच्या नात्यातले पाहुणे किंमत देत नाहीत. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पाहुणे सोडून द्या. बायको जर बहुमानानं जर बोलत असेल तर तिला डागडागिने केले, अलंकार केले, मालकाचा पुरावा आहे, गोड साबंग आहे. याच्या पलीकडे जर आळंदीतल्या मालकाचं सांगायचं, लवथव पुरुषाची, धनवंत पुरुषाशी स्त्री लवथव करी कैशी आणि कुटका देखुनी शुनी जैशी पुच्छ आले. हातातला तुकडा पाहिल्यावर जशी कुत्री शेपटी आली ती तशी पैसे कमिणाऱ्या मालकाकडं घरातली माणसं अशी लव 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 करते. पैशाला किंमत. ट्रॅक्टर मधलं गाणं ऐकलं, ना बाप ना भैया सबसे बडा रुपया. किंमत आहे पैशाला. तुम्ही घरी गेल्यावर उद्या, आज नका पाहू, आज जितकं भजन करता येईल शंकराचं तितकं करा, माझ्या शिवजीचं. उद्या तुम्ही रिकाम्या टायमात मोबाईलवर मोठाल्या लोकांचा अंत्यविधी पहा. मला बॉईल जेन खराब म्हणून बसावं लागते, नाही तर माझं वय नाही बसून कीर्तन करायचं.
बाबाजी, श्रीमंत माणसं मेल्यावर श्रीमंताच्या मातीला जर श्रीमंत गेले ना तर मसन वाट्यापत त्याला सोपे टाकतात. पहा तुम्ही मोठ्या लोकांचा माती, पैशावाले मसन वाट्यात पण भोईला बसत नाहीत का? धनवंता लागी सर्व मान्यता आहे. जे वेशाय पैशावाले धर तर 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 माणसं हल्ले गुणगाईन आवडी ना, गुणगाईन आवडी. आई बाई, आई माताजी, ते म्हणले एकटी येणार नाही, माझे मित्र आहेत दोन. कोण आहे बोला? हे मरकट आहे, हे कुकुट आहे. त्यानं सांगितलं कोंबड देवघरात नेता येणार नाही. त्यांनी सांगितलं मी येत नाही. आणि आतल्या पिंडीतून आदेश आला पुजाऱ्याला, बाईला वापस जाऊ देऊ नका. पिंडीतून आदेश आलाय, भगवान विश्वनाथाचा आदेश आहे पुजाऱ्याला, बाईला वापस जाऊ देऊ नका. पुजाऱ्याच्या मनात शंका आली, तिला कसं बोलव? महाराज, पांडुरंगाच्या दर्शनाला आलेल्या साधूला पूजा करणाऱ्याच्या अंतःकरणात शंका आली. त्या साधूचं नाव होतं चोखोबाराय. चोखोबाराय. पुजाऱ्याने विचार केला, शूद्राच्या कुळात जन्माला आलेला आहे, कसा काय पांडुरंगाच्या मंदिरात येऊ द्यायचा? अरे तू नको येऊ देऊ, पांडुरंगात मंदिरातल्या पांडुरंगानं चोखोबारायचे हाड पितांबरात घेतले. पितांबरात नामदेवे असती आणल्या पारखोनी, घेत चक्रपाणी पितांबरे. तुला नसेल आवडत, त्याला आवडायला ना. पितांबरात असती घेतल्या, पितांबरात. तसं ही वेशा असल्यामुळे पुजाऱ्याला आवडत नसल, पण आतल्या पिंडीतनं आवाज आला, ए येऊ दे माऊलीला आतमध्ये, तुला सांगतो ना रे. बाबा, शेंडीतला घाम पायात आला पुजाऱ्याच्या. पुजाऱ्याने विचार केला, देव बोललेलं फक्त मला कळायले, लोकांना माहित नाही. नाही येऊ देवा तर भगवान शिवजी आपली काशी करतील, पण हिला जर कोंबड्या सगट मध्ये घेतलं तर बाकीची लोक आपली काशी करतील. दोहेरी संकट, दोहेरी संकट. काय करावं? पुजाऱ्याने सांगितलं, बाई माकड येऊ देतो पण कोंबड नको. बाईने सांगितलं, हे बाकीच्या कोंबड्या आणि दुसऱ्याचे उकांडे उकरीत नाही. तुका म्हणे झाली कोंबड्याची, लाभ आळ्या खाण्यासाठी उकांडे उकरीत येत, इतक्या जोरात उकरीत आहे आळी माग, आणि मागचे कावळे आळ्या खाले, त्याची न खास तुटले. लय कोंबडे दुसऱ्याच इचकू इचकू मेले. याच इचक्यो, त्याच इचक्यो, आमक्याच इचक्यो. मला इतकं पाठ आहे, त्याला काय पाठ आहे? अरे कोंबड्याच का काय सुंबळ्या, तुला लय पाठ आहे तर बस न वाचित, कशात दुसऱ्याला कपडे धुवाला. अशी काही काही कोंबडे. ते म्हणले हे कोंबड कोणाचे उकांडे उचकीत नाही. तरी म्हणले पिंडी दिवस जवळ नको येऊ देऊ, मंदिरातल्या कोपऱ्यात. हो म्हणले तिथं उभं करा लागल. म्हणले बाई येऊ देतो पण येईन वळवळ करून ये, जाचं पिंडीवरले तांदूळ खाला. हा तसं कोंबड नाही म्हणे, आपल्या डोळ्याच्या दापात जी उभा राह, तिथं राहिलो उभं. भगवान विश्वनाथाचं दर्शन घेतलं, माकड पायापाशी आरती झाली, मंत्र पुष्पांजली झाली, आणि मंत्र पुष्पांजलीच्या अक्षता टाकल्या. महानंदेच्या अंगावर पडल्या, वानराच्या अंगावर पडल्या, पण कोंबड कोपऱ्यात असल्यामुळे नाही पडल्या. रडू लागले कोंबड. माकड हुशार होत, ते म्हणला आमच्या अंगावर पडल्यामुळे जर तुला मोठेपण वाटत असेल तर तू अंगावर पडल्या नाही, पण जवळ पडल्यात खाय ना 2 अक्षिदा. माकडाचा आदेश, हल्लं नाही, जागच्या जाग्यावर 2 अक्षिदा खाल्ल्या. पूजा आटपल्याच्या नंतर मंदिरातल्या बोरेश्वरांवरी आदेश दिला, आणि एक विमान आलं. त्याला विमान पाठविले. विमान आलं आणि पार्षदांनी सांगितलं, महानंद आई साहेब
तुम्ही आवडीनं देवाचं भजन केलंय, तुम्हाला विमानात बसायचं, एकटी बसत नाही. बाई कोण सोबती येत तुम्हाला? माकडन कोंबड. ते म्हणले नेत नाही, जाय वापस. तुला कोण बोलील तुम्हाला विमान घेऊन ये म्हणून? ते म्हणला बाई तुम्ही नाही बोललं, पण मालकान धाडे ना, मग तू हा मालक म्हणला जाय तर जाय. ते म्हणले आता तू नाही बसली रिकामी नेलं तर ते आणते, ते तू पाय, मला कशाला बोलतो, पण मी एकटी बसणार नाही. ते म्हणला मालकाला बोलून येतो. कोणाला बोलायचं तर बोल, त्या मालकाला बी सांग म्हण ती एकटी येत नाही. गेले मालकाला सांगितलं, मालक विमान तुम्ही पाठील, पण बाई म्हणली एकटी येत नाही. तिला कोण सोबती? म्हणले एक माकडन कोंबडे. चांगली बाई आहे म्हणले. माकडन कोंबड. आता माकड तर परमार्थातलंय, कारण माकडाच्याच कुळात सगळे परमार्थिक झाले. पैठणच्या मालकांचं वाक्य, येऊनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, आईसा पापिष्ट कोण आहे? मारुतीरायल कस काय पापिष्ट म्हणायचं? नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले आणि मुक्त केले राक्षसा, नालायक राक्षसाला मुक्त वानरायण केले. पण कोंबड कसं घ्यायचं? ते म्हणजे नको घेऊ, मग नको घेऊ. भगवंताला सांगितलं कोंबड. तुला एकदा सांगितलं ना, तिनं सांगितलं कोंबडन माकडाना. ती म्हणली पाली आणा, तर पाली बी आण. तिनं म्हणल्या आण. मोठ्याची ताकद इतकी. नेलो कोंबडन माकड वरी. श्रुतीनं प्रश्न केला देवाला. श्रुती गेली नाही महानंदेकडे. महानंदेनं खरेल दिवशी तोंडात आणली असती. ती म्हणली असती विमान का मी थोडं बलील तर. मग शहाणे माणसं कोणाच्या नादी लागत नसते. ते पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, देवा अहो वेश्या होती, तत्वानं वागत होती, याच्याकरता तुम्ही तिला आणलंय, पण माकडन कोंबड कस काय आणलं? श्रुतीनं प्रश्न. त्याच्यामुळे कीर्तनात नाही कंजूशी करीत. मोकळं माप द्यायचं, मोकळं मापात पाप नाही करायचं. हो, चालू कीर्तनात एक भजन्या मला घडी दाखवू लागला. म्हणलं पाकिट घेतून सुंबळ्या, तुम्हाला काऊन घडी दाखवायला? हातात तुटन तू. हा भजन 10 मिनिटं झाल्यावर घडी दाखवतून ना आलाय का? त्या घडीचे काटे मोडायची ताकद पंढरपुरातल्याच्या हातात आहे. ते काटेच मोडून टाकीन, काटेच. त्यानं घडीचे काटे मोडले की मग कपाळाला रुपया, शेणाचा गोळा, गुलपशार झालेल्या 2-3 म्हाताऱ्या बसलेल्या रडायला, आणि माग भीतीला खुळा, इथं उपरणं असं बसवा लागत त्याला, मला नाही. आणि पुन्हा रडणाऱ्याला वास येऊ नये म्हणून कापसाचा गोळा दाबू दाबू नाका. हो, म्हणून इथं घडी पाहत जाऊ नको सुंबळ्या. तिकडे मोबाईल खेळताना घडी पाहि ना, ओसातल्या डोकराव आणि कोणीकडे बोंगाळायला, आणि कीर्तनात घडी पाह. तू काय तुला धनुर्वाद झाला? विडाला अशी एकच वेळ आहे. तितका वेळ पंढरपुरातला मालक मोजित नाही. महाराज तो फक्त भजनातला. बाकी सगळ्या वेळाची गणना केल्या जाते, पण भजनातला वेळ मोजित नाही मालक. इतका उदार आहे मालक. चला हो, इळभर फवारा घेतल्यावर तुम्ही 500 देतात. हो, इळभर फवारा घेतल्यावर काय रोजदारी? 500 रुपये. आणि इळभर 25 टाक्या फवारणाऱ्याच्या पाठीला हात लावा, चपाती भाजन इतकी गरम होती. इतकी गरम, इतकी गरम. आणि फवाऱ्यावाल्याला भाकर कोणाची असती? पंजाब भाऊ त्याच्या घरची. मृदंगाचार्याला, कीर्तनकाराला आणि भजण्याला भाकर कोणाची असती? आपल्याला. आपण ज्याच्या इथे गेलो त्याची. किती उपकार आहेत महाराज आपल्यावर. कोणामुळे माहितीये? हे सगळे बोरेश्वरामुळे आणि पंढरपुरातल्या मालकामुळे. ही भर रक्ताचं पाणी करून काम केलं तरी फक्त पगार भेटन, भाकर त्याच्या बायकोला द्यावा लागते. आम्हाला भाकर तुमचीच. आणि पगार फवाऱ्यावाल्या इतकी असती का? आपण इकडे काम करायचं आणि याच्यातले काही देऊन फवाऱ्यावाले घरी लावायचे, तरी पगार संपत नाही, तरी घडी पाहतो. यम असा दगड टाकीन मुंडक्यात की इतकं डोकं फुटन, भारतातल्या कोण्यात दवाखान्यात त्याचं ऑपरेशन होणार नाही. इथं नाही वेळ पाहायची, करायचं परमार्थ चलत राहत. बायकोल सांगितलं सुदाम देवाच्या, करा म्हणा आमच्या राजाचं भजन.
ते सांगितलं बाई, दोघांच्या मधातला अंतरपट सुटला, अंतरपट सुटला, परवर भरला आणि मालकाच्या घरचा देव, बापाच्या घरचा देव घेऊन सासरी आले आणि कपाळाच्या मालकाचा उंबरडा ओलांडला. उंबरा ओलांडी देत ना, पायानं शेर पालथा करतेत. माप ज्या दिवशी पालथ केलं त्या दिवशी खुनगाट बांधली. मालकाने सांगावं मी ऐकावा. त्या बाईने सांगितलं, बाई पांडुरंगाचं भजन करा हेही म्हणणार नाही आणि राजाचं करा हेही म्हणणार नाही, ते मला सांगतील ते ऐकन. तिच्या लक्षात आलं, बाई नवऱ्याच्या पलीकडची गेली तिकडे निघून. परिणाम ऐका, गुंडाई नावडी. जिच्या पदराला हिरे होते का, तिचा नवरा एका श्रीमंताची स्तुती करीत होता. ते श्रीमंत मेलं, ते श्रीमंत मेलं, त्याच्या संग राहणाऱ्या चोराईनं याला चटलुटून नेलं, साड्या फाड्या सगळं लुटून नेलं. हे कुठं बसलं माहितीये का, आईच्या मंदिरात परडी घेऊन जोगवा मागायला. हो बरं, आई तरी त्याला कुठं चांगली गवसली, जिला ढवळे लिंब आवडते ती आई भेटली. हो ढवळे लिंब कळाले, ढवळे लिंब कशामध्ये पोटकिडे आहेत तुम्ही, तुम्ही इतके येडे आहेत का? सारं कळत तुम्हाला. 10 महाराज वांग्यावानी चिरतान इतके भाजी तुम्हाला कळत नाहीत होय ते ढवळे लिंब. काय काय देव्या बाप्पा येडपट त्या ढवळे लिंब, कोंबडी बोकडी, त्याचे भक्त बी लय भारी. देव्या त्या माना, माझ्या ज्ञानोबर आहे तुकोबर आहे, ज्या देवीच्या पुढे डोकं ठेवते ती देवी मानायची. तू विटेवरी सखये बाये ओ करी कृपा, ओ करी कृपा, उजळ तळ दीपा मार्ग बहु सोपा, वल्लाही सच्चिदानंद अंबाबाई ओ करी कृपा. विटेवरी सखये बाई ओ करी कृपा, ओ करी कृपा, उजळ कुळ दीपा मार्ग बहु सोपा, येऊन लवलाही, येऊन लवलाही, सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा. ये ग विठाबाई माझी पंढरीची आई, स्वर्ग मृत्यू पाताळ मंडप घातिला, चारी वेदाचा फुलवरा बांधिला. या देवीला माना. ज्या देवीच्या कुत्रू पाय पडत नाही त्या देवीच्या मंदिरात परडी घेऊन बसली. पदराला हिरे होते, पदराला कोणा स्तुती करीत होता नवरा, भिकार छोट राजाची. पोरायला भूक लागल्या, मिठाचा खडा पाण्यात बुडून लेकराच्या ओठावून फिरीला. इतकी गरिबी. नवऱ्यानं भजन कोणाचं केलं, पंढरपुरातल्या मालकाचं. सासरवाडीतून लय मोठं सोनं आलत भाऊ. ते सोनं इतकं काय करायचं म्हणून विश्वकर्मा महाराजाला सांगितलं आणि त्या भजण्याचं गाव सोन्याचं केलं. नुसतं गाव नाही, पाटील साहेब 52 अर्बुज क्विंटल सोनं उरलं. पंढरपुरातल्या मालकाला विचारलं काय करायचं, ते म्हणले चांगल्या वार करायला दिले, त्याचा मसनवाटा सोन्याचा करा. रावणाला गाव सोन्याचं, मसनवाटा वातुड्याचा. कुबेराला गाव सोन्याचं, मसनवाटा मातुड्याचा. इंद्राला गाव सोन्याचं, माणसं मरत नव्हते, खाली येत होती पुण्य संपल्यावर. आणि सुदाम देवाला गाव बी सोन्याचं, मसनवाटा बी सोन्याचा. पंढरपुरातल्या मालकाला तुकोबराने विचारलं, देवा काय केलं सुदाम देवानं? तुकोबराय, सुदाम देवानं गरिबीत सुद्धा माझं आवडीनं गुण गायलं. मग आवडीनं गुण गाणाऱ्या भक्ताला गावा सगट मसनवाट्या सगट सोन्याचं देतोस, इतकं तुझं आवडीनं गुण गाण्याची ताकद. गुण गाई नावडी तिची माझी सर्व जोडी, विढोबार
आढाव. झाडाव झाड उगत त्याला काय म्हणतात? मांडगुळ. मांडगुळ ते खालून पाणी प्यायलंय हे त्याचं रक्त हाणायलंय. हो हे त्याचं रक्त हाणायलंय. त्याच्या आशेलय मांडगुळ काय काय ना बापा बापा त्यान कमवायचं आणि ह्यो सारीतच चालला सगळं. 13 कम 85 90 कम 87 100चे 60 अन व्यापाराचा थाट अशी लय सुंबळे तू आले काय काय लय लय. मग काय झाड कोळपायला पाठीलेलं जरा बरं होतं. ते म्हणला फुलीतल्या झाडापेक्षा हे जोरदार आहेत. ते आलं की कोळप उचलायचं. कवर उचलीन कोळप एवढं होस तर एवढं होस तर. आणि याच्या वरचं झाडाचं कोळप जर उचललं तर खडेल दिशरूम न दाडला लगेच संभाजीनगरला द्यायला खालची हानोटी बसवायला. डॉक्टरनं म्हणले इथं कस काय पड कोळप उचललं की तुरुम लागलं. मालकाला फोन केला मग खालचे दात पडले. ते म्हणले कोळप काऊन उचललं? ते म्हणला मधात काय झाड. मग मधल्या बिनकामी झाडासाठी काऊन दात पाडले? मी नाही पैसे देत. मधले झाड काय कामाचे रे आढाव? काय कामाचे आढाव झाड? याच्यासाठी तू हे दात पडले ना. फुल्लीतलं झाड बारीक बी असू द्या पण खत असतंय. फुल्लीतलं झाड बारक बी असू द्या तरी त्याला फवारा असतोय. फुल्लीतलं झाड बारक बी असू द्या त्याला खुरपण असतंय. आणि आढावाची दया केली की दाथड पडत येत. आढावाला किंमतच नाही. हा तसं संप्रदायात आचरणशील लोकांना किंमत आहे. आढावायला किंमत नाही. कुठं उगते बेश्रमाई सारखे त्याला कुठं किंमत असती का? आणि आढावायच्या नादी लागणारे नंबर 1चे बेश्रम ते पण नंबर 1चे बेश्रम असते. सात्विकाच्या मुखातून हरिकथा त्याच्या मुखातून ऐकायची. तो वैष्णव असला पाहिजे, वारकरी असला पाहिजे, पंढरीची वारी करणारा असला पाहिजे. हो मस्त पाकिट घेतून पैठणच्या वारीला पण येत नाही. त्या दिवशी श्राद्धाचं कीर्तन आणतो. यम तुला किती हानीन सुंबळ्या इतकी जागा ठोचा नाही लाल करायची. पाकिट घेऊ घेऊ कीर्तन करतून षष्टीच्या दिवशी इकडं एक म्हातारी मेलीन. आज तुम्ही मोक्षाला जाईन. म्हातारी म्हणली तू ह्यामुळेच मी नरकाला जाणार. मी जाणार होते मोक्षाला पण पान छटा तू षष्टीच्या दिवशी मोहश्राद्ध घालायला तू ह्या पापामुळे मी नरकाला जाणार. दोघाशी पतन सारिखेची केले पापजीने दिले अनुमोदन. दोघाशी पतन सारिखे. मला अडचणीत हात घाला वाटत नाही. इचुनी गतीत सोपं सोपं बोलायचं कशाला? मन ब्रह्मन मायान. हो काल खाल्लेल्या भाजीचा मेळ लागन ब्रह्म सांगायला. विठाला संप्रदाय करण्यासाठी तात्विक लोक लागतात. जातीत समान नाही. वेश्या होती बाई वेश्या नाव महानंदा. महाराज तत्वानं वागणाऱ्या लोकांकडे पंढरपुरातला मालक काशीतले मालक वाकले. खाटीक कोणाला म्हणते? मुसलमानाला. मुसलमानातला खाटीक कोण? जो मांस कापतो खाटखुट करतो त्याला खाटीक म्हणतात. बर ठीक आहे. तुम्ही जरा देवाला पाणी घालता घालता खाटीक म्हणला इकडे या तर बोलतान का त्याला? मानतात तुम्ही खाटकाला? नाही. पण पंढरपुरातला मालक खाटकालाच मास शिकू लागला. सजन कसाया इकू लागे मास माळ्या सावत्याशी खुर्द. डॉक्टर साहेब तो खाटीक होता पण इमानदार होता. त्याचं तत्व काय? काय किलो आहे? एवढ्या किलो आहे. हे घ्या पैसे टाक पैसे. खाटीक म्हणायचा किती? 2 किलो. 2 किलोचे पैसे दिले का? हो. मग घ्या तुमच्या हाताने मोजून. ते नालायक 3 किलो नेत होतो. यार इमानदार. पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं खाटीक आहे पण इमानदारी रे. हे माणसं याला मारतील. देवाने विचार केला मोजायला बसावं तर मला श्रुती मानणार नाही. मला संत येड्यात काढतील. म्हणजे त्याच्या तराजूतलं जे माप होतं का तो मापच देव झाला. माप देव झाला. ज्यानं जितके पैसे दिले तेवढंच वजन होत होतं.
आणि ज्यानं जास्त पैसे दिले की पुन्हा दगड फुगत होता. म्हणजे बघा, सज्जन माणसाचा संसार खाटकाचा पण मातीत जाऊ देत नाही. पण काय कसा पाहिजे, तो सज्जन पाहिजे, त्याला सुद्धा मातीत जाऊ दिलं नाही. इतका कृपाळू पंढरपुरातला मालक, एवढा कृपाळू, एवढा तो जात बघत नाही, त्याचं फक्त वागणं पाहतो. वागणं उत्तम कुळी जन्म आणि क्रिया मंगळ. उत्तम कुळात जन्म झालाय आणि वागतू वाईट, बुडविले कुळ उभं येता. अख्ख्या कुळाला मातीत घातलं त्या बडव्यानं. विठाला विठाला परमार्थ कमी, दुसऱ्याचेच वाभाडे काढितो. तुला कोण सांगितलं उकांडे उकरायचे? काय गरज आहे तुला ते उकांडे उकरण्यावर? तुम्हाला एक सांगू का, दुसऱ्याचं इचकीनं या लोकायला कालांतराने बायकोचे कपडे धुवायची वेळ येत असते. म्हणून दुसऱ्याचं नाही इचकायचं. आपण हिचकायचं असेल तर पंढरीतल्या मालकाचं हिचका, हिचकायचं असेल तर अष्टादश संतांचं हिचका. निंदात्वा स्तुती करावी देवाची आणि कीर्ती मानवाची गाऊ नये किंवा वर्णू नये. हेव्हा नालायक लोकांचं हिचकिण्यात आपला अमूल्य वेळ कशाला मातीत घालायचा? विठाला व्यवसाय विषयचा शिवचरित्र, शिवरात्रीचा पर्व काळ, याच्याकरता तो प्रसंग इकून जुळवतोय. आपण जो पर्व काळ असतो त्या पर्व काळावर बोललं पाहिजे. वारी आली की कीर्तनकारानं श्राद्धाचं कीर्तन जरी केलं तर 5 मिनिटं वारीवर बोलायचं. वारीवर बोलायचं. रामनवमी असेल, महाशिवरात्री असेल, असे काही सण असतात, संतांचे उत्सव असतात, संतांचे समाधी सोहळे असतात. या उत्सवाच्या प्रकरणात 5-5 मिनिटं 15 दिवस त्याच्यावर बोललं पाहिजे. त्या कीर्तनकाराला वारकरी संप्रदायातला कीर्तनकार समय जाना असा शास्त्राचा पुरावा आहे. नितांत आहे. चला, वारांगण आहे, वेश आहे. नियम काय होता सांगू? ज्या पुरुषाला रात्र दिली त्याच पुरुषाला रात्र असायची. जगात एक पोतभर घेऊन जरी सोनं घेऊन आला तर त्याच्यासाठी ती म्हणायची, तो माझा कामुक म्हणून त्याला स्वीकारलंय. आता तू एक पोतभर जरी सोनं आणलंस तर आजची रात्र तुला भाऊच समजील, आजची रात्र तुला बाप समजील, आजची रात्र तुम्हाला पोटचं पोरग समजील. या तत्वावर आरूढ असलेली वेश्यावती. या तत्वावर आरूढ. एक नियम ऐका, पुढचा नियम ऐका. 15-16 नियम होते तिचे, सगळे सांगत नाहीत. डॉक्टर साहेब सगळ्या गोळ्या एकट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. आता